स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे असेच गोड संदेश जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि हा संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. मित्रांनो, हा स्वामी संदेश 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल आणि तुमच्या मनातली गोष्ट आज तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी नक्कीच तुम्ही तयार राहा आणि पूर्ण विश्वासाने फक्त तुम्ही तयारी दाखवली पाहिजे आणि तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच येईल आणि स्वामींची लीला देखील तुम्हाला समजतील आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वामी तुम्हाला आज दर्शन नक्कीच देणार आहेत. म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. नक्कीच मन लावून ऐका. ओळखतो आवाज, ओळखती खूण. आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही. त्याचे स्मरण करतच देह बाण विसरून तो हळूवार येईल आणि कानात सांगून जाईल, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. असं स्वामी आपल्याला नक्की सांगून जातील. म्हणून स्वामींच्या या वचनावर विश्वास नक्कीच तुम्ही ठेवायचा आहे आणि शेवटपर्यंत ठेवायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो, पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्टी सांगायला योग्य माणसं मिळणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी मोठं भाग्यही लागत असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून तुम्ही त्यांचं मनापासून नामस्मरण करायचं आहे आणि मनन करायचं आहे. आणि नक्कीच आयुष्याच्या वाटेवर खूप काही काटे होते, पाय देता देता सावरले, कारण पाठीमागे स्वतः ब्रह्मांड नायक स्वामी आपले उभे होते असं तुम्ही मनापासून म्हणलं पाहिजे. आणि जर चुकीचा पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल ना, तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल. त्यामुळे कर्म करत असताना अगदी चांगलं कर्म करा आणि चांगले कर्म केल्यानेच तुमचा सुखाचा दरवाजा नक्कीच उघडेल. माणूस चेहरा तर स्वच्छ ठेवतो, पण ज्यावर लोकांची नजर असते, पण मनाला स्वच्छ तो ठेवू शकत नाही ज्याच्यावर परमेश्वराची नजर असते. म्हणून ज्यावर परमेश्वराची नजर असते ते स्वच्छ ठेवायला शिका. नक्कीच तुम्हाला माणसंही चांगले भेटतील आणि मनासारखी भेटतील. माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला उदासीनपणा कमी होत नाही. म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते, मग ती नात्यातली असो, मैत्रीतली असो किंवा मग प्रेम असो. एवढं लक्षात घ्या, 4 पैसे कमी कमवा पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा, कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. एवढं मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमच्या लक्षात ते आलंही पाहिजे. म्हणून कधी जपायचे असेल तर माणुसकी जपा आणि कधी पैशाच्या मागे जास्त धावू नका. पैसे असून साधं राहिलं तर लोक भिकारडा म्हणतात, पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात आणि मन मोकळेपणाने बोललो तर बकबक करतो म्हणतात आणि कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात. दानधर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात. भरपूर दानधर्म केला तर 2 नंबर पैसे असणार असं म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात, नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात. तब्येत चांगली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात. तब्येत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार म्हणून मरायला लागलंय असं म्हणतात. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही काम धंदा नाही असं म्हणतात. नाही गेलं तर माणुसकी नाही असं म्हणतात. हे सगळे लोक असतात. लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात. आपण आपलं काम करायचं. याचाच अर्थ असा की ऐकावे जणाचे आणि करावे मनाचे. लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बसू देत नाही. शेवटी आपण ठरवायचं जीवन कसं जगायचं असतं. हसत हसत की मग रडत रडत, हे तुमच्यावर पूर्णपणे निर्भर असतं. आता वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे आपण समजायला हरकत नाही आणि त्यातच आपल्याला ईश्वर भेटणार आहे हे तुम्ही मनात निश्चित करून घ्यायला हवे. चांगलेच होणार आहे आणि एक गृहीत धरून चला, बाकीचे परमेश्वर नक्कीच पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल आणि नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल आणि तुम्हाला कशाची पर्वा करायची गरज नसणार आहे. आणि म्हणून प्रतीक्षा त्याच व्यक्तीची करायची जो भावनांना न छळता तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. एवढं लक्षात घ्या. म्हणूनच त्याच व्यक्तीची प्रतीक्षा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. कधी शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही,
हे शोधण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे की या जगात माणुसकी शिल्लक आहे की नाही आणि आपण माणूस जपत आहोत की नाही. मग तुम्ही माणसात याल आणि तुम्हाला सर्व माणसांमध्ये देव दिसायला लागेल आणि मग तुम्हाला असं वाटेल की पहिले मला देव दिसत नव्हता, पण आता प्रत्येक कणाकणात मला देव दिसायला लागलाय. किती धन कमवा, पण ते सांभाळण्याजोगे तण आणि दान करण्याजोगे मन नसेल तर तो निर्धन समजावा. एवढं लक्षात घ्या. म्हणून तेवढेच तुम्ही जेवढे जास्त तुम्ही धन कमवाल त्यापैकी 5% तरी तुम्ही दानधर्म नक्कीच केला पाहिजे. संकट तुमच्यातली शक्ती व जिद्द पाहण्यासाठी देत असतात आणि म्हणून संकटांना घाबरून चालणार नाही. नक्कीच तुम्ही संकटांना तोंड दिलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही तुमचा विजय हा मिळवला पाहिजे. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट काही जात नाही, एवढं लक्षात घ्या. आणि संकट आल्याशिवाय डोळे काही उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यास थोडं नमलं ना तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं आणि नक्कीच आपल्या चांगला मार्गही भेटू शकतो. आणि स्वामी नेहमी आपल्याला चांगला मार्ग दाखवण्यासाठीच तिथे बसलेले आहेत आणि ते आपल्याला नक्कीच चांगल्या मार्गाला सुद्धा लावतात. म्हणून स्वामींवरचा विश्वास अजिबात डगमगू देऊ नका आणि विश्वास पूर्ण ठेवा. खरं सांगायचं झालं ना तर माणूस तोंडाने एका सेकंदात माफ करून टाकतो, पण हृदयातून माफ करायला काळ संपतो, वेळ संपतो आणि वयही संपते तरी जमत नाही. त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूक अजिबात करू नका, कारण स्वारी बोलल्याने सगळ्या चुका माफ होत नसतात. एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे आणि मनात धरून ठेवलं पाहिजे. ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत ना तो तोडताना 10 वेळा विचार करतो. आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो, मग ती झाडे असोत किंवा नाती. म्हणून कुणाला किती तुम्ही इम्पॉर्टंट द्यायचा हे तुम्ही स्वतःला ठरवायचं आहे आणि त्यानुसारच तुम्ही माणसांसोबत बोलायचं आहे. नाहीतर तुमचा फायदा घेणारे या जगात भरपूर आहेत आणि घरात सोफा सेट असो, डिनर सेट असो किंवा टीव्ही सेट असो की मेकअप सेट असो, परंतु जर एक लक्षात ठेवा, तुमचा माइंड सेट नसेल ना तर आपण कुठेही सेट होऊ शकत नाही. म्हणून सदैव प्रसन्न राहा आणि चांगल्या वृत्तीने जीवन जगा आणि नक्कीच देवावर विश्वास ठेवा आणि देवधर्माची कर्म हे पूर्णपणे पार पाडा. आणि लोक काय म्हणतील हा विचार करत बसणाऱ्या प्रत्येकांसाठी मी काहीतरी सांगू इच्छितोय. एखादी कथा सुखाची असो दुःखाची असो, समज आणि समाज ती काही काळ चघळतोच, पण तेही किती काळ. मग चिंगम वरचं साखरेचं आवरण संपेपर्यंत जिभेला रबर लागलं की समाजाचा इंटरेस्ट संपतो. तेवढे कळस सोसायचा आणि रबराचा चिवटपणा आपल्या जवळ हवा आणि खऱ्या प्रॉब्लेमला हात घालण्याचा क्षण आला की मग समाज मागे सरकतो. म्हणून औषधाच्या गोळीवरचा कागद जसा आपण फेकून देतो तसा समाज दूर लोटला आहे आणि तो लोटलाच पाहिजे. आणि आतली गोळी कडू असो वा चविष्ट ती आपल्यालाच पचवावी लागते. सामर्थ्य मिळवायचंय ते आपल्या हळूवार मनाला बळकट करण्यासाठी एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवायचंय आणि मनापासून तुम्ही त्यात जिंकायचंय. माणसाने जास्त उड्या मारू नयेत. श्रीरामांना रात्री राज्य भेटणार होते, पण सकाळी वनवास भेटला. तर ते देव होते, आपण तर माणसं आहोत. मग आपण समजून घेतले पाहिजे की आपल्यासोबत कधीही काही घडू शकते. त्यामुळे कधीही गर्व आणि अहंकार केला नाही पाहिजे आणि निमूटपणे आपण जीवन जगलो पाहिजे आणि चांगले जीवन अजून कसे होईल याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. खरं तर खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू अजिबात नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणते, एवढं मात्र निश्चित आहे. नाटक सुरू होण्याअगोदर आणि संपल्यानंतरच टाळ्या वाजवणं खूप प्रेम आणि प्रतिसाद दिला जातो. माणसांच्या बाबतीतही अगदी तसंच होत असतं. जन्मा अगोदर प्रेम आणि मृत्यूनंतर भरभरून प्रतिसाद दिला जातो. म्हणून खरं तर मधल्या काळातच त्यांना जास्तच गरज असते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, माणुसकी जपायला शिका आणि माणसंही जपायला शिका. म्हणून जेवढे जास्त तुम्ही माणसं जपली तेवढे जास्त तुम्हाला माणसं ही कामात येत असतात. फक्त ती ओळखून ते चांगले आहेत की नाही हे पारखून तुम्ही ते जपायला शिका. खूप स्वप्न तुटतात, जे व्हायचंय ते होत असतं. म्हणून साऱ्या अपेक्षा इच्छा मातीमोल होतात. जे ठरवलं होतं ते काहीच होत नाही. साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि अवघड आणि आवड निवड हा पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस होतात आणि नकारात्मक विचारांच्या ओळख्यात सापडतात. आणि मात्र काही लोक असतात जे नेहमीच होप ठेवतात. त्यांना नेहमी वाटत असतं की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल, वाईट वेळ निघून जाईल, सर्व स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. असं घडतं. वाईट वेळ निघून जातो आणि थोडी वाईट वेळ पाहिली की सर्व सुख झुळीत ही येऊन पडतात. अपेक्षापेक्षा जास्त भेटतं आणि निराश न होता थोडे प्रयत्न करत राहिलं की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात. काही मनाविरुद्ध दिवस सोसले
की मनासारखे दिवस आपोआप नक्कीच आपल्याला येत असतात आणि ते येतीलही, एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्य हे एकदाच आहे. मीपणा नको, सर्वांशी प्रेमाने राहायला हवे. सोनं वितळते की दागिने बनतात, माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाले की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची जागा आपोआपच बनत असते. म्हणून नम्र व्हायला शिका. जेवढे जास्त तुम्ही नम्र व्हाल तेवढे जास्त माणसं तुम्हाला नक्कीच जोडू शकाल आणि माणसांच्या मनामध्ये चांगलं तुम्ही घर नक्कीच करू शकाल. ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ती नेहमी समाधानातच असतात. आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ते न मागता मिळणार आहे. जे कधीच मिळणार नाही ते जग जग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आणि मागण्या, एवढंच लक्षात घ्या. इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली ना तरी ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत टाकली पाहिजे. एवढं निर्मळ मनाने, आपण सात्विक मनाने आपण देवाची भक्ती केली पाहिजे. आणि देवाची भक्ती करत असताना मनात आपल्या कसलाही कंचक नको किंवा कसलेही विचार नको. फक्त निर्मळ मन हवं आणि प्रेम हवं. जसं लहान मूल अगदी प्रेमाने आणि एकच चित्ताने खेळत असतं तसंच आपण भक्ती केली पाहिजे. मित्रांनो, सगळ्यांना एक दिवस या पृथ्वी तलावरून जायचं आहे आणि म्हणून कशाचाही तुम्ही गर्व करू नका. मृत्यू या दिवशी मृत्यूविषयी 2 शब्द आपल्याला सांगतो. आयुष्यात 2 मिनिटे सुद्धा कोणी माझ्याजवळ बसलं नव्हतं. आज सगळे माझ्याजवळ बसले होते. कोणी एक गिफ्ट सुद्धा मला कधी दिले नव्हते. आज फुलांवर फुले मिळत होती. एक साधा रुमाल सुद्धा कोणी मला दिला नव्हता. आज पांढरी शुभ्र कापडे एकावर एक मला दिली जात होती. 2 पावलं कधी कोणी माझ्याबरोबर चालायला तयार नव्हते. आज पूर्ण समाज माझ्याबरोबर चालत होता. आज मला कळाले मृत्यू किती सुंदर आहे. त्याने मीच उगाच जगत होतो. म्हणून एक लक्षात घ्या, संकटकाळी प्रत्येकाच्या संकटात उभे राहा आणि कधीही तुम्ही माघार घेऊ नका. तेच तुमचं जीवन असतं आणि ते समजायला तुम्हाला नंतर मृत्यूनंतर कळायला लागतो. प्रारब्ध म्हणजे कृत कर्माचे फळ असतात. हे चांगले व वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले, मी आमक्या आमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते बरं. पण त्याला हे समजत नाही ना की हा सर्व आपल्या कर्माचा परिणाम आहे आणि त्याला देव किंवा संत काय करतील बरं. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंत असतो, मनाशी नाही. जो संतांशी आणि किंवा सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही, एवढे मात्र निश्चित आहे. एक विचार तुमच्या समोर मांडतो. ते बघा, दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्यांच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटतं आणि ते वाटत असतं. म्हणून हा फक्त आपल्या संस्काराचा फरक असतो. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेतच आहे. म्हणून परंतु एक गोष्ट आपण मात्र पक्की आहे की दुसऱ्यांचे हिसकावून खाणाऱ्यांचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही, एवढं मात्र खरं आहे. माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जात असते. ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही, एवढं मात्र खरं. म्हणून भावाला औषध असतं पण ते रोज घ्यायचं असतं आणि ते भावनाचं औषध हे अधिकारातला सोडून थोडं धीराने घ्यायचं असतं. संतापाला ताप सोडून मनातलं संत हे करायचं असतं. मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं. माझ्यातला मी सोडून तिच्यातला तिला जपायचं असतं. आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं. एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं. थोडं थोडं का होईना रोज प्रेम मात्र द्यायचं असतं. एकाचा राग दुसऱ्यावर न काढता समोरच्याला नक्कीच आपण समजून घ्यायचं असतं आणि तरच नाती टिकत असतात आणि सर्व काही नीट पार पाडत असतं. म्हणून समजणे आणि समजावणे फार महत्त्वाचे आहे. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा आणि जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणून तुम्हाला हे चिरके आणि काळ टिकणारं हे नक्कीच असतं. हे चिरकाल टिकणार आहे आणि ते टिकून राहणार आहे. म्हणून कष्टाची भाकर आपल्याला गोड लागली, लुटावे कुणाला कधी जमलेच नाही. चेहरा आरशाचा सारखा स्वच्छ होता, मुखवटा लावणे कधी जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही. जीवन साधे सरळ आहे, बोल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे जमलेच नाही.
प्रत्येक वेळी तुमच्यासारखा प्रेमळ माणसांची नक्कीच सोबत बांधली आणि आजपर्यंत काही कमी पडलेच नाही एवढे मात्र निश्चित आहे. वेळेचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळायला हवा. आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसांसाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं. मूर्ख माणसांसाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो. श्रीमंत माणसांसाठी विनोद, तर गरिबांसाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्यांनी कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा उपयोग आणि अपयोग करू नये. आणि केलाच तर मग त्याच्या आयुष्याच्या अर्थाची अदलाबदल व्हायला वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेत्याच्या वाळूने भरलेलं असतं आणि वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेनात. आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलतात आणि ते वेगवेगळे होत असतात. म्हणून तुम्ही निश्चितपणे जगायला हवं आणि आयुष्याचं गणित आणि वेळेचा सदुपयोग करून तुम्ही जीवन नक्कीच जगलं पाहिजे. माणूस म्हणून जगणं यात वेगळं काय असतं हो. माणुसकीचं जी सगळ्यांचंच दुःखात थोडं सामील होणं, प्रत्येकाचं आनंदात आनंदाने सहभागी होणं, इतरांच्या विचारांशी आपले विचार जुळवणं, परोपकाराच्या कृतीतून जीवन सार्थ करणं, अहंकाराच्या पुढ्यात नम्रतेने मात करणं, तत्व माझी माझी न करता पंचतत्वांना आठवण किती जगलास राजा तरी सोपं नाही देवाला कृत्यार्थ करणं. खूप जन्मानंतर असतं हा निरदेह प्राप्त होणं आणि हा नरदेह प्राप्त झाला की हा देह गणपतीचं तो मातीचा त्याचा अटळ आहे विसर्जन होणं. या जगात देव बनणं सोपं पण कठीण आहे माणूस होणं एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मनामध्ये नेहमी माणुसकी तुम्ही जपून ठेवली पाहिजे आणि जेवढी जास्त तुम्ही माणुसकी जपून ठेवाल तेवढे जास्त तुम्हाला या प्रकृतीमधून फळे मिळत जातील आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होत जाईल. म्हणून माणुसकी जेवढी जास्त जपली तेवढे जास्त तुम्ही माणूस जोडाल आणि सर्व काही तुम्हाला चांगलं आणि नीट दिसू लागेल आणि म्हणून प्रकृती तुम्हाला अगदी चांगले दिसू लागेल. कोणत्याही कृतीमागे कपट नसेल तर तो गुन्हा नाही. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला बर्बाद करा आणि तुमचं भरून न येणाऱ्या आयुष्यातून उठणारे एखादं कृत्य दुसऱ्या माणसांकडून झालं पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं याची खात्री पटली तर त्याला नक्कीच तुम्ही क्षमा केली पाहिजे आणि आयुष्यात तुम्ही क्षमा करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक छोट्या मोठ्या अवदासींना मागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पारा आहे तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणती शांती मिळणार सांगा बरं. आणि अवदिष्ट्यांचं कमी कसं होणार. अहंकाराने मन काठोकाठ भरलेलं असेल तर आशीर्वादाने आत उतरायचं कसं. भाडं हे रिकामं व्हावं तरच तो भरता येईल. आणि कवी शांताराम आठवले यांनी आपल्या एका ओळीत ते सांगितलंय, जो असला तो अमृत प्यायला आणि जे अत्यंत स्वार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की स्वास्थ्य आणि आनंदा व्यतिरिक्त उरते आपल्या शांततेत आड आपण स्वतः येतो आणि हा अडथळा दूर होणं महत्वाचं आहे. कबीर याला सहजयोग असे म्हणतात आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो त्या तुम्ही निवांत ऐका. नक्कीच तुम्हाला खरोखरच छान वाटेल आणि नवीन आयुष्यामध्ये डोकावल्यासारखं वाटेल. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत मात्र बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले जाऊन समोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच तुम्ही खात्री नक्कीच केली पाहिजे. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यकच आहे. बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजाची अजिबात उंची वाढवू नका. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकत असते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. मग वाहतो तो झरा असतो आणि थांबकं ते डबकं मात्र असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. निवड आपलीच आहे. कुणा वाचून कुणाचे काही राहत नाही आणि जे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल ना हे नक्कीच सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं मात्र अजिबात तुटत नाही. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून आहे. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणी झोपतही नाही. याला जीवन असे म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नाही. म्हणून तुम्ही नेहमी आनंदी आणि हसत खेळत राहिले पाहिजे. तरच जीवनाचा अर्थ आणि जगण्याचा अर्थ आपल्याला कळत असतो. स्वतःला शहाणं समजणाऱ्या माणसांची या जगात एवढी गर्दी झाली आहे की तुम्हाला शहाणं म्हणून मिरवायचं असेल तर मग शहाण्यांनी मात्र मान्य केलेलं वेडेपण पांघरावं लागेल. पण तुम्हाला जर विशिष्ट ठरवायचं असेल तर मग स्वतःला वेगळा मार्ग शोधावा लागेल आणि तो मार्ग साहजिकच समाजमान्य मार्गापेक्षा वेगळा असायला लागेल.
आणि हा मार्ग शोधण्याची वेळ आता नक्कीच तुमच्यावर आली आहे आणि ती वेळ तुम्ही नक्कीच त्याचं सोनं केलं पाहिजे. स्वप्न तशीच असतात, ती तशीच ठेवावीत आणि स्वप्नांचे रंग मोजता येत नाही. स्वप्नांची छायाचित्र म्हणून छायाचित्र सप्तरंगात कोणता येतात आणि रंगांनी ओसमलेली छायाचित्र थोड्याच वेळात जुनी का वाटतात आणि स्वप्न कायम टवटवीत का वाटतात. तर स्वप्नात एक जास्तीचा रंग असतो आणि त्याचं नाव अंतरंग असतं, एवढं मात्र खरं आहे. म्हणून तुम्ही कोणताही प्रयत्न करणाऱ्यांच्या वेळी तुम्ही स्वतःला पुश केलं पाहिजे आणि पुढे ढकललं पाहिजे. तेव्हा तुम्हाला आपोआप चांगल्या गोष्टी मिळत जातात. आणि जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत, तर तो डाग साफ करत असतो. तसेच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले तर आपण त्याची साथ सोडायची नसते, तर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते. कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखत असतो आणि तोच आपल्याला सर्व काही मार्ग दाखवत असतो. पण ते आपल्याला वाईट वाटत असते असे कधीही तुम्ही मान्य करू नये. एवढे मात्र निश्चित आहे, मनासारखी गोष्ट होण्यात मनाचा समाधान होत नाही. काहीतरी वाईट घडणार असं मनात आलं की बुद्धी काम करायला लागते आणि निर्बुद्ध माणसाला सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा गर्व असतो. ज्याच्या कुवतीप्रमाणे जो तो बुद्धी चालवतो आणि दुष्ट म्हणणारा आणखीन दुष्ट होतो. लबाड माणूस जास्त लबाडाचे कारस्थान रचायला लागतो, तर सरळ स्वभावाची माणसं जास्त प्रखर, अधिक स्पष्ट व्यक्ती, अधिक परखड नक्कीच म्हणत असतात. माणसाला जन्माला घालण्यामागे त्याला छळावं अशी काही नियतीची इच्छा नसते. ती प्रत्येकाला काही ना काहीतरी देते, बाकीचं आपण मिळवायचं असतं. दिवसाचे 11 तास हे हात जर राबले तरच 1 तास नियतीचे काही मागण्यासाठी पसरण्याचा आणि त्यांना हक्क आहे आणि आपणही नियतीला मदत करायची असते. मग काही कमी पडत नाही. हे हात मदतीसाठी आहेत सगळ्यांच्या, म्हणून प्रत्येकाला तुम्ही नक्कीच या हातांनी मदत केली पाहिजे. माणूस आयुष्यभर वेगवेगळे मुखवटे वापरतो. स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समाजात त्याची जी प्रतिमा तयार झाली आहे ती प्रतिमा अभंग राहावी यासाठी धडपडतो. स्वतःच्या निर्माण केलेल्या प्रतिमेच्या मोहातून तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी त्याची आणि जीवनाची पहिल्यांदा नक्कीच भेट होईल आणि त्याला सर्व काही कळेल. देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआपच सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो. ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते, तीच माणसे आपली असतात आणि बाकी फक्त जग आहे. एवढं लक्षात ठेवा. देवाने आपल्या शरीराची रचना अशी केली आहे की आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच तर माणसाला हितचिंतकाची आणि निंदकाची नेहमी आवश्यकता असते. तेव्हाच त्यांच्यामध्ये भरपूर काही बदल दिसू लागतात आणि बदल होत असतात. प्रवास आयुष्याचा आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही. अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात. या प्रवासात काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात, तर काही कायमचा धडा शिकून जातात. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात, तर काही जाणून बुजून, पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने अर्धवटच राहून जात असतात. अशा या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने नकळत जोडली जातात, तर मग काही कोरीच राहून जात असतात आणि मग शेवटी या कोऱ्या कागदांचे तयार होते फक्त वेगळेच पुस्तक, ज्याला आपण नाव देतो आयुष्याचे पुस्तक. मित्रांनो, जीवनाबद्दल मीही विचार करतो तेव्हा माझा संदर्भ मला सापडत नाही. अनेक माणसं अनेक गोष्टी सुख शोधत असतात आणि परंतु मला कशात अंतिम सुख शांती दिसत नाही. घटनांचे अर्थ लागत नाही आणि या धावपळीचे अर्थ काही कळत नाही. आपण कोण, आपल्या जगण्याचा हेतू काय, आपली नाती, विचार, महत्वाकांक्षा यांचे ओझे उरावर घेऊन जन्मभर का वणवण करायची हे कळत नाही. अर्थात या प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत हे मला माहिती आहे. ही परंपरा आहे, हे असेच चालते, याला काहीच इलाज नाही. सगळ्यांना गौतम बुद्धाप्रमाणे अंतिम ही ज्ञानप्राप्ती होणार नाही. तरी या प्रश्नाचे डंक कधी कधी मनाला अस्वस्थ करून सोडतात आणि जीवनाची क्षणभंगुरता, नश्वरता मनात एका प्रकारची उदास खिन्नता निर्माण करते आणि आपले जीवन हे एक पोकळ शून्य वाटू लागते. तरी मी अनेक गोष्टीत रस घेतो. काव्य, संगीत, साहित्य, खेळ व मित्र या सगळ्यात असून नसल्यासारखं असतो. म्हणून जीवनाची मजा तुम्ही पुरेपूर घेतली पाहिजे आणि पुरेपूर आनंदित तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे. आयुष्य जगण्याचे आणि जगण्याचे सोपे गणित आहे. जिथे आपली कदर नाही तिथे तुम्ही कधीच जायचे नसते आणि जे आपल्याला पचत नाही ते कधीच तुम्ही खायचे नसते. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायची नाही आणि जे एकदा का एका नजरेतून उतरले त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचं नाही आणि कितीही संकटे आले तरी कुणालाही तुम्ही घाबरायचं नाही. एवढं मात्र निश्चित आहे. माणसाची माणसाबद्दल मतं कशी तयार होतात
हे पाहणं मोठं मजेचं असतं. स्वतःच्या अनुभवावरून ठाम निष्कर्ष काढण्याची परिपक्वता प्रत्येकाला निरनिराळ्या वयात येत असेल, पण प्रारंभीच्या काळात ही मतं बनवण्याचं काम घरातील मोठी माणसं करत असतात. पाहुण्यांची पाठ वळवल्याबरोबर जे त्यांच्याबद्दल बोललं जातं किंवा ती व्यक्ती मागे जे वातावरण निर्माण करून जाते त्यावरून लहान मुलांची मतं बनतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्या वागण्यातील आपण नक्कीच बदल केले पाहिजे आणि त्यातून दुसरे काय शिकतात याच्याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. आणि तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे. तर सगळं जन्म तुमचा व्यर्थ आहे. नाही म्हणण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं, ते आपण उपभोगत नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणत नाही. न पटणाऱ्या व न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो? आपण दुसऱ्याला हे आपल्यावर अतिक्रमण करू देतो आणि जेव्हा आपल्याला त्याचा वीर येतो तेव्हा उशीर झालेला असतो आणि जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते तेव्हा इतरांचा इंटरेस्ट आपल्यातून मग संपलेला असतो. समजून घ्या, या गोष्टी कोणताही डॉक्टर तुम्हाला आरोग्यदायी नाही बनवू शकत, कोणताही फिटनेस ट्रेनर तुम्हाला तंदुरुस्त नाही बनवू शकत, कोणताही शिक्षक तुम्हाला इंटेलिजंट नाही बनवू शकत, कोणताही गुरु तुम्हाला यशस्वी नाही बनवू शकत, कोणताही श्रीमंत व्यक्ती तुम्हाला श्रीमंत नाही बनवू शकत. सर्वजण तुम्हाला सल्ला देऊ शकतात, पण मेहनत तर तुम्हाला स्वतःलाच घ्यावी लागेल, एवढं मात्र निश्चित आहे. आणि हे तुम्ही लक्षात घेऊन चाललं पाहिजे. रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते, पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही. म्हणून कोणाला इतका पण त्रास तुम्ही देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू. स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठी आरशाची मदत घ्यावी लागते. आरसा इतक्या विश्वासू ट्रस्टी जगात दुसरा कोणी नाही. पण आरसा व्हायचं, त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं. क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रेम सगळी रूप पाहायची. आपण आपल्या मनाचं दृष्टी व्हायचं आणि अफरातफर करायची नाही. मन खरं तर प्रगट होतं. बायको, मुलगा, आई बाप सगळे नाती स्पष्ट होतात. कोणी किती जागा अडवल्या आहे ते नक्कीच तुम्हाला पाहायला हवं. ओठात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसंच बाहेर तुम्हाला दिसायचं असतं. वाईट असलं तरी स्पष्ट मत तुम्ही मांडायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्याला हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं नक्कीच चांगलं लक्षण आहे. आता चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही ते केलेच पाहिजे. आणि तसेच जीवनातही वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर तुम्ही जाऊ नये आणि वाईट मार्गाला तुम्ही काही करू नये, एवढं मात्र खरं आहे. नातं सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं, तिथे हक्काचे सुख आणि दुःख वाटता यावं. कुणाच्या सांगण्याने तुटणार नसावं, विश्वासाने भरलेलं असावं, संकटकाळी धावून येणारं असावं, आनंदाच्या वेळी जळणारं नसावं, शुभ प्रसंगी शोभा वाढवणारं असावं आणि जीवाला जीव लावणारं असावं. नातं हे असं असावं आणि ते तुम्ही टिकवायला नक्कीच पाहिजे. मैत्रीमध्ये ना खरं ना खोटं असतं. मैत्रीमध्ये ना माझं ना तुझं असतं. कुठल्याही पारड्यात तिला तौल, मैत्रीचं पारडं नेहमी जडच असतं. मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते. मैत्री सुंदर किंवा कुरूप नसते. कुठल्याही क्षणी पहा, मैत्री फक्त मैत्रीच असते. रक्ताच्या नात्यांचं मला माहिती नाही, पण मैत्री नात्यामध्ये प्राण असतो. म्हणून कदाचित रक्ताची नाती मरतात, पण मैत्रीची नाती सदैव टिकून असतात आणि ती शेवटपर्यंत टिकत असतात. तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद नक्कीच तुम्ही समजला पाहिजे. तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा तुम्ही नक्कीच अगदी मनापासून समजली पाहिजे. तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर ते तुमच्या सत्तेची ताकद समजली पाहिजे. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद नक्कीच मात्र आली पाहिजे आणि असे तुम्ही समजले पाहिजे. अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ते तुमच्या मार्गाची साफसफाई समजली पाहिजे. उगाच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातला नम्रतेचा विजय समजला पाहिजे. तुमच्या सद्भावनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजले पाहिजे आणि योग्य मार्गावरच तुम्ही नक्कीच चालले पाहिजे. आणि योग्य मार्गावर चालत असताना तुम्ही स्वामींची भक्ती केली पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर मनापासून या व्हिडिओला एक लाईक करा आणि स्वामी भक्तांनो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. एक गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायची आणि ती शेवटपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायची. एक कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी काय काय करता येईल हे बघा, कारण काही न केल्यास समस्या अजून वाढतील, तर प्रयत्न केल्यास कठीण काळातून बाहेर तुम्ही नक्कीच पडाल आणि ते पडल्यानंतर तुम्हाला हे जग नवीन दिसेल. म्हणून कर्तृत्व असे करून दाखवा की स्वागत होईल, कारण प्रयत्न खूप जण करतात
पण कर्तृत्व करून दाखवण्याची जिद्द खूप कमी व्यक्तींमध्ये निर्माण होत असते. यश मिळवण्यासाठी वेळ लागत असेल तर काही हरकत नाही, फक्त अशा वेळी आपले लक्ष विचलित होणार नाही याची काळजी नक्कीच तुम्ही घ्या. आपण केलेल्या कष्टाचे फळ आपणास नक्कीच मिळेल हा विश्वास कायम ठेवा, कारण आपला स्वतःवरील विश्वासच आपल्याला मजबूत बनवत असतो आणि तो आपल्याला मजबूत पुढे बनवणारा आहे. म्हणून तो विश्वास तुम्ही ठेवायचा आहे. आपण जिंकू शकत नाही म्हणून प्रयत्न करणे सोडू नका, कारण काही विजेते असे होऊन गेले आहेत की ज्यांनी पराभव पचवून विजय मिळवला आहे. म्हणून तुम्ही पराभव आला तर मागे हटू नका, तुम्ही विजय मिळवणार यावर फक्त विश्वास ठेवा. विजय हा तुमचाच होणार आहे आणि हा विजय स्वामी तुमचा आणूनच देतील. स्वामींवरचा विश्वास जेवढा मोठा असेल तेवढा मोठा तुमचा विजय असेल. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पुढे पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा. याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओज मिळतील. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. धन्यवाद.